लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचेच म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी उभे केलेल्या 10 पैकी 6 जण खासदार होणार असल्याचं एक्झिट पोलनं दाखवून दिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारांचे टेन्शन मात्र वाढलं होतं। दुसरीकडे प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाल्यापासून पहिल्या 2-2.5 तासातील कलही शरद पवारांच्या बाजूने दिसतोय। मात्र अजितदादांच्या पक्षाने लढवलेल्या 4 पैकी एकाही जागेवर आघाडी दिसत नाहीये। साहजिकच अजितदादांसह या पक्षातील बडे नेते आणि 9 मंत्रीही बुचकळ्यात पडलेत। या निकालाचे आकडे पुढे येत असतानाच अजितदादा आणि त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात मुंबईत देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू आहे। या निकालादरम्यानच ही बैठक होतीये आणि त्यामुळेच तिला प्रचंड महत्त्व प्राप्त झालंय। या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार, त्यानंतर अजितदादा मीडिया पुढे येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अजितदादांचं असं अस्तित्व सरकारमध्ये आणि लोकसभेच्या जागा वाटपांमध्ये दिसून आलं। परभणीत अजितदादांचे नेते राजेश विटेकर यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांना तगडी लढत दिली होती। यावेळी विटेकर निवडून येऊ शकले असते, मात्र दादांनी ती जागा भाजपला सोडून दिली आणि धाराशिवची जागा घेतली। धाराशिवची जागा घेतली तरी त्यांना तिथे उमेदवार मिळाला नाही। त्यांच्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी 6 महिन्यांपासून तयारी सुरू केली होती, मात्र त्यांना उमेदवारी न देता दादांनी उमेदवार आयात केला। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धाराशिवमध्ये उभ्या होत्या, त्यामुळे जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली। अशा तऱ्हेने एक ना धड 12 भर चिंध्या अशी अवस्था अजितदादांनी करून घेतली।